नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो फक्त एक कायदेशीर ग्रंथ नाहीये, तर तो अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपल्या हातात दिलेले एक शक्तिशाली शस्त्र आहे. चला पाहूया की भारतीय संविधान एका सामान्य माणसाला नेमकी कशी ताकद देतं. हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधीतरी नक्कीच पडला असेल, नाही का? जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या हातात काहीच नाही, आपण हतबल आहोत, तेव्हा उत्तर कुठे शोधायचं? ह्याच प्रश्नाच्या उत्तराभोवती आजची आपली चर्चा फिरणार आहे. फक्त हे चित्र बघा एकदा. एक सामान्य माणूस, चेहऱ्यावर पूर्ण निराशा, एका सरकारी कार्यालयात उभा आहे आणि समोर बसलेला तो अहंकारी अधिकारी उघडपणे लाच मागतोय. पण यातली सगळ्यात जास्त धक्कादायक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ज्या संविधानानं त्याला समानतेचं वचन दिलंय, त्याच संविधानाच्या पुस्तकावर त्या अधिकारानं आपले पाय ठेवले आहेत. ही आहे आपल्या समाजातल्या विषमतेची एक कटू पण खरी बाजू. चला तर मग आपल्या पहिल्या विभागात बघूया की कायद्याने दिलेलं वचन आणि आपल्याला रोजच्या आयुष्यात अनुभवायला येणारं वास्तव यामध्ये किती मोठी दरी आहे. बरं, आता जरा यात खोलवर जाऊया. आपल्या संविधानातलं कलम 14 अगदी स्पष्ट शब्दांत सांगतं की राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता नाकारणार नाही. किती मोठं आणि महत्त्वाचं वचन आहे हे. पण प्रत्यक्षात काय होतं? एक सामान्य नागरिक जो लाच देऊ शकत नाही, त्याला त्याची हक्काची सेवाच नाकारली जाते. वचन आणि वास्तव यातलं हेच अंतर आपल्याला निराश करतं. आता हे बघा, ही स्लाइड खूप खास आहे. हा तोच संविधानातला मूळ मजकूर आहे जो आपल्याला त्या हक्काची हमी देतो. समानतेचा हक्क कलम 14 ते 18. म्हणजे बघा, न्यायाचा पाया किती मजबूतपणे आपल्या संविधानात लिहिलेला आहे. पण खरे कागदावर असलेला हक्क जर आपल्याला वापरताच आला नाही तर त्याचा काय उपयोग? तो तर निरर्थकच ठरतो. पण थांबा, इथेच निराश व्हायचं नाहीये, कारण याच संविधानानं त्या अन्यायावर मात करण्याची किल्लीसुद्धा आपल्याच हातात दिली आहे. चला पुढे जाऊया आणि पाहूया की हे सगळं कसं बदलतं. आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे ज्ञान हेच आपलं सर्वात मोठं शस्त्र बनतं. आणि हे चित्र सगळं काही सांगून जातं. तोच सामान्य माणूस, पण आता त्याच्या चेहऱ्यावर निराशा नाही तर आत्मविश्वास आहे. का? कारण त्याच्या हातात आहे माहितीचा अधिकार नावाचं ज्ञानाचं शस्त्र. आणि त्याच्या मागे ग्रीन रुद्राक्ष ट्रस्टसारखी एक संस्था खंबीरपणे उभी आहे. आणि आता बघा त्या भ्रष्ट अधिकाऱ्याकडे. तो घाबरलाय, कारण त्याला कळून चुकलंय की सत्तेचं पारडं आता फिरलं आहे. हे सगळं शक्य झालं कारण आपल्या संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क दिलेत. सोप्या भाषेत सांगायचं तर हे असे हक्क आहेत जे प्रत्येक नागरिकासाठी एका ढालीसारखं काम करतात. कोणत्याही अन्यायापासून आणि सरकारच्या मनमानी कारभारापासून आपलं संरक्षण करतात. आपल्या संविधानानं आपल्याला प्रामुख्यानं हे 6 मूलभूत हक्क दिले आहेत: समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपायांचा हक्क. यांची व्याप्ती खूप मोठी आहे. ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता? तर तो म्हणजे कलम 32 अंतर्गत दिलेला घटनात्मक उपायांचा हक्क. हा एक असा हक्क आहे जो बाकीच्या सर्व हक्कांना फक्त कागदावरची वचनं न ठेवता त्यांना खरी ताकद देतो. म्हणजे जर कोणी तुमचे हक्क हिरावून घेत असेल तर तुम्ही थेट न्यायालयात जाऊन दाद मागू शकता. हीच खरी ताकद आहे. आता आपण समानतेच्या संकल्पनेवर जरा आणखी सखोल विचार करूया. समानता म्हणजे नेमकं काय? सगळ्यांना एकाच तराजूत तोलणं म्हणजे समानता आहे का? अजिबात नाही. मराठी विश्वकोशातील हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. खरी समानता म्हणजे प्रत्येकाला सारखी वागणूक देणं नाही, तर प्रत्येकाला समान संधीपर्यंत पोहोचण्यासाठी जी काही मदत लागेल ती पुरवणं. हे चित्र बघा ना, सगळं स्पष्ट होईल. इथे पायऱ्या आहेत आणि त्याच्या बाजूलाच व्हीलचेअरसाठी रॅम्पसुद्धा बनवला आहे. दोघांना वेगळी सोय दिली आहे, पण उद्देश एकच आहे: दोघांनाही वर पोचता यावं. हा भेदभाव नाही, यालाच खरा न्याय म्हणतात. यालाच औपचारिक समानता आणि वास्तविक समानता यातला फरक म्हणतात. औपचारिक समानता म्हणजे कुंपणापलीकडे पाहण्यासाठी सगळ्यांना सारख्याच उंचीचा बॉक्स देणं. पण वास्तविक समानता म्हणजे काय? तर ज्याची उंची कमी आहे त्याला थोडा उंच बॉक्स देऊन सगळ्यांना एकाच पातळीवर आणणं, जेणेकरून सगळेजण पलीकडचं दृश्य पाहू शकतील. आणि हे फक्त एखादं उदाहरण नाहीये. आपल्या संविधानातली आरक्षणाची तरतूद असेल किंवा महिला आणि मुलांसाठी बनवलेले विशेष कायदे असतील, या सगळ्यामागे हेच वास्तविक समानतेचं तत्व आहे. उद्देश हाच आहे की जे घटक ऐतिहासिक किंवा सामाजिक कारणांमुळे मागे राहिले आहेत त्यांना इतरांच्या बरोबरीनं संधी मिळावी. आणि आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात प्रेरणादायी भागाकडे वळतोय. इथे आपण पाहणार आहोत की एका व्यक्तीची लढाई संपूर्ण समाजाची ताकद कशी बनते.
बघा, जेव्हा एक व्यक्ती आपल्या हक्कांसाठी खंबीरपणे उभी राहते तेव्हा ती कळत नकळतपणे इतरांसाठी प्रेरणा बनते. आणि मग एका व्यक्तीपासून सुरू झालेला हा प्रवास एका मोठ्या चळवळीत रूपांतरित होतो, जिथे प्रत्येकजण ज्ञानानं आणि एकतेच्या भावनेनं सशक्त झालेला असतो. आणि मग त्या एकवटलेल्या शक्तिशाली गर्दीतून एकच आवाज घुमतो, आम्ही जागृत आहोत. कारण त्यांना हे पक्क माहीत झालेलं असतं की माहिती हेच खरं सामर्थ्य आहे. आणि मग ते ठामपणे आपला हक्क सांगतात की समानता हा आमचा हक्क आहे. या संपूर्ण लढ्यात सामाजिक संस्थांची भूमिका खूपच महत्वाची ठरते. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टसारख्या संस्था ह्या लोकांच्या वैयक्तिक लढ्याला एकत्र आणतात, त्यांना दिशा देतात. माहितीचा अधिकार कसा वापरायचा हे शिकवण्यापासून ते कायदेशीर मदत देण्यापर्यंत आणि जनजागृती करण्यापर्यंत त्या महत्वाचा दुवा बनतात. याच एकतेतून खरा आणि मोठा बदल घडतो. तर मग या सगळ्या चर्चेनंतर शेवटी एकच प्रश्न उरतो. आपण संविधानाकडे केवळ कपाटात ठेवण्याचं एक पुस्तक म्हणून पाहणार की आपल्या हक्कांसाठी लढण्याचं एक धारदार शस्त्र म्हणून त्याचा वापर करणार? निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.